नमस्कार, विभाज वर्ल्ड मध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज मी बनवणार आहे सुधारस। सुधारस ही एक पारंपरिक रेसिपी आहे। पूर्वीच्या काळी सुधारस हा खूप प्रामुख्याने सणावारांना वगैरे पण बनवला जायचा। कुठलाही छोटा सण असेल तर घरातल्या पदार्थांमध्येच पदार्थ केले जायचे। त्यापैकी हा सुधारस सर्वांना आवडणारी ही एक रेसिपी आहे। तेव्हा तर चला मग आता मी बनवते सुधारस। यासाठी आपल्याला पाऊण वाटी साखर घेतली आहे, थोडा केशर, थोडी विलायची पूड आणि लिंबाचा रस आणि अर्धी केळी यूज करायची आहे, वापरायची आहे। त्यासाठी मी टाकते तेवढ्याच वाटीने यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे आहे। छान ढवळत राहायचं। आंबट गोड सुधारस हा सर्वांनाच खूप आवडतो। धिड्यांसोबत वगैरे खूप छान लागतो। श्रावणामध्ये कमीत कमी 2 ते 3 वेळेस सुधारस पूर्वी बनायचाच आमच्या घरी, त्यामुळे मला सुधारस फार आवडतो। साखरेचा छान एक पाक करून घ्यायचा आहे। तोपर्यंत मी कट करून घेऊयात। त्यामुळे तुम्ही ड्रायफ्रुट्स पण यूज करू शकता, चारोळी पण यूज केली जाऊ शकते, बदामाचे काप टाकू शकतात, पण पारंपरिक सुधारसच खूप छान लागतो। केळीचे छोटे छोटे काप करायचे। मी ड्रायफ्रुट्स वगैरे काही टाकणार नाही। अर्धी केळीच यूज करायची आहे। पाक तयार होतोय। पाक झाला का नाही एका डिश मध्ये टाकून बघायचे। अजून झालेला नाही, पसरतोय पाक। थोडा मोठा करते। अगदी 5 मिनिटांमध्ये होणारा पदार्थ आहे हा। ताबडतोब खायचा असेल तर केळीचे काप टाकू शकतो आपण। जर 2 दिवस ठेवायचा असेल तर तो टिकतोही, तर केळी न टाकता नुसते ड्रायफ्रुट्स पण आपण त्यामध्ये टाकू शकतो, अगदी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये। झालेला नाही अजिबात पाक। थोडं याच्यावर एक थेंब घेऊन पाहते। खूप घट्ट ठेवायचं नाही, कारण आजच खायचं। आज मी धिरडे बनवले, त्यामुळे याच्यामध्ये टाकते थोडीशी विलायची पूड आणि अगदी 2 काड्या केशरच्या, जेणेकरून त्याला छान रंग येईल। गॅस बंद करून टाकायचा आहे। यामध्ये टाकायचा लिंबाचा रस। लिंबाचा रस टाकून 1 मिनिट, फक्त 1 मिनिट
केशरचा रंगही त्यात उतरेल. सुधारस तयार. वा, आंबट गोड वास मस्त सुटला आहे. गरम असतानाच एक थोडेसे तिळाचे काप घालायचे. गरम पाक असल्यामुळे थोडी श्रिंक पण ते खूप छान लागतात. सणवार यायला लागले की पारंपरिक पदार्थांची आठवण होतेच. आज पाऊस पडतोय त्यामुळे मला आठवण झाली म्हणून मी धिरड्यांसोबत आवर्जून सुधारस बनवलेला आहे. सुधारस एका आपण काचेच्या बाउलमध्ये टाकून घेऊयात. वाव, मस्त. आता हा धिरड्यांसोबत आम्ही खाणार आहोत. मस्त, खूप छान रेसिपी. तुम्ही करून पाहू शकता. अगदी कमी वेळामध्ये होणारा पदार्थ आहे. असा हा सुधारस तुम्ही करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.